भूकड़ को देखो। हाय गाइस, हॅलो गाईज, मी संजना कबीर म्हणजे तुमची लाडकी रिदमिक बटरफ्लाय। वेल, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज माझा बर्थडे आहे, 25वा। तर छोटे छोटे सेलिब्रेशन्स आहेत फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत आणि सगळं प्लॅन केलेलं आहे मस्तपैकी। लेट्स होप की छान जावा हा माझा वाढदिवस। रात्री 12 वाजता माझ्या घरच्यांनी एक गोड सरप्राईज दिलं आणि माझ्या 25व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची सुरुवात झाली। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। तरी सुरुवात छान झाली आहे दिवसाची। मी मस्तपैकी रेडी झाली आहे साडी वाडी नेसून, कारण की आता रिसेंटली मी हम्पीला गेली होती, तर तिकडे मी मस्त अशी बनाना सिल्कची साडी आणली। म्हटलं थोडंसं मोठी झाली आहे, छान झाली आहे थोडंसं। ओके, माझ्या घराच्या बाजूला शाळा आहे, विद्या वैभव विद्यालय। आज आपण तिथे जातोय। मी बऱ्याच वेळा पिरियड पॉवर्टी किंवा पॅड्सबद्दलचा अवेअरनेस याबद्दल बोलत असते आणि आज मी या शाळेमध्ये 8वी ते 10वीच्या मुली आहेत, या इयत्तेतल्या ज्या मुली आहेत त्यांना मी पॅडचं वाटप करणार आहे। तर म्हणजे मी विचार केला की आपण जर एखादी तुम्हाला चांगली गोष्ट करायची असेल ना, तुमच्या आजूबाजूपासून सुरुवात करा। तुम्हाला जरुरी नाही की कुठल्या तरी एखाद्या फाउंडेशनला किंवा एखाद्या NGOला तुम्ही जॉईन झाले पाहिजेत आणि तिकडे तुम्ही पर्टिक्युलर मोठी मदत केली पाहिजे किंवा असं काही नसतं। तुम्हाला जेवढं जमेल तेवढी मदत केली तुम्ही सुरुवात करा, हे इम्पॉर्टंट आहे। तर ही माझी छोटीशी सुरुवात आहे। संजना संतोष करवीर यांचा आज 25वा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने तुमच्याकडून, आमच्याकडून आणि आपल्या पूर्ण शाळेकडून, विद्यावैभव विद्यालय कळवा रोड करून आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। आपल्या घरी आता पिरियड्स बद्दल आपण बोलू नाही शकत, बरोबर? आपल्याला नेहमी काय सांगितलं असतं की तो कपडा लपून आणायचा, ते पॅड्स लपून ठेवायचे, ते कपडे लपून सुकवायचे, हो की नाही? पण ही खूप नॅचरल गोष्ट आहे। पिरियड्स किंवा मासिक पाळी ही खूप नॅचरल गोष्ट आहे, प्रत्येक बाईला येतात, प्रत्येक मुलीला येतात। ती एक स्टेप असते की तुम्ही बाई होताय, बरोबर? ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये किंवा काही वाईट नाहीये किंवा तुम्ही दूषित होत नाहीये। आणि एक म्हण असतं, प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर। म्हणजे काय, तर एखादा आजार झाल्यानंतर त्याला नीट करण्यापेक्षा किंवा ते बरं करण्यापेक्षा आधीच काळजी घ्या, म्हणजे आजार होणारच नाही। थँक्यू सो मच, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं। आता काही असेल तर मॅडमला सांगा, आपण पुन्हा एकदा भेटूया। ओके, बाय बाय। अ फ्यू मोमेंट्स लेटर। पिरियड्स आणि बर्थडे वर्स्ट कॉम्बिनेशन आहे। मला शाळेत जाण्याच्या थोड्या वेळा अगोदरच पिरियड आली आणि तेव्हा त्रास नाही जाणवला, पण जेव्हा मी तिकडे गेली, स्पीच वगैरे दिलं, तर अचानक मला शॉर्टनेस ऑफ ब्रेथ जाणवायला लागलं आणि हालत खराब झाली माझी। सो मी आता डॉक्टरकडे गेली होती, त्यांनी सांगितलं की माझं BP लो झालं आहे। वेल, आता मी आराम करते। हाय धीरज। तर ह्याने माझ्यासाठी एवढं छान मस्तपैकी सगळं डेकोरेशन केलं आणि असा मस्तपैकी केक घेऊन आलाय। सो थँक्यू सो मच। इव्हेंट चेंज, आउटफिट चेंज। हा आउटफिट तुम्हाला नंतर दाखवते। वेल, आता ट्रेन पकडायची, सो केक कट करते आणि रेडी होते। आली आहे वसईला, आता सगळ्या फ्रेंड्सना भेटते आणि आपल्या सोबत आहे गोडवाला बंदा म्हणजे चिडू। हॅपी बर्थडे। थँक्यू सो मच। तर आपले फ्रेंड्स यायला सुरुवात झालेली आहे आणि आमच्याकडे छोटेसे बाबू आहे, किशू। हाय हाय पिलू, हाय कर, हाय कर, हाय हाय कर। बरं, आम्ही मुडी आहोत। आरती, हाय हाय।
आणि मग आहे अजय, पण तो थोडासा शाय आहे म्हणून तो एक मास्क घालून बसलाय. आमचं आता खाऊन झालं, पण निलेश आणि आता जेडू कुठे गेल्यात माहिती नाही, अजून आले नाही आहे. आणि मी माझा टाईमलाईन एक्सटेंड करून घेतली मम्मीकडून की थोडंसं लेट येते, घरी पण पाहुणे आले. फायनली आले रे आले. वाव, सच अ क्यूट केक. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संजना, हॅपी बर्थडे टू यू. को देखो, म्हणजे अजून सगळे फक्त स्टार्ट पण नाही करत आहे, त्याचं एक संपत आलं. हा तरी पण म्हणजे बघा अजून सांगतोय. डे वेल स्पेंड. येस, अजून घरी एक सेलिब्रेशन बाकी आहे. फ्रेंड्समधलं सेलिब्रेशन झालं आता. आता मी चाललो विरारला आणि तिकडून 8:30ची ट्रेन. सो बॅक टू धानू लोकल. बाय. तरी मस्तपैकी तयारी सुरू आहे माझ्या वाढदिवसाची. ही माझी लाडकी आजी, हिने छानपैकी असे माझ्या 25व्या वाढदिवसाचे 25 दिवे लावायला घेतलेत. आणि आज स्पेशल माझे मामा मामी सुद्धा आले तिकडे. आणि हा आमचा छोटासा निवेद. हाय. हलवलं तिकडे फक्त घरी वाघ लागलाय. मला मम्मीकडून मस्तपैकी साडी मिळाली आहे. थँक्यू. मला आजीने 25 गिफ्ट दिले 25वा बर्थडे म्हणून. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. आज गिफ्टचा भडीमार आहे म्हणजे. शुभेच्छा. थँक्यू पप्पा. जिथपर्यंत मामाकडून चॉकलेट मिळतात तिथपर्यंत असं वाटत नाही की बर्थडे आहे किंवा मामा आलाय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ताई, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर ताई, हॅपी बर्थडे टू यू. ला 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 चलो. थँक्यू. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिने तव हे, सकलं सफलं भूयात्, सकलं च शुभं भूयात्. It's my 25th. तर आज माझा 25वा बर्थडे खूप छान छान सेलिब्रेट झाला. बऱ्याच लोकांनी मला भेटून सेलिब्रेट केला. खूप साऱ्या लोकांचे म्हणजे व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर कॉल, मेसेजेस सगळं खूप खूप काय काय होतं. तर सगळ्यांच्या मनापासून आभार. जसे मामा मामी, माझी आजी मला भेटायला घरी आले, तर ऑफकोर्स आय एम हॅपी. थोडीशी गडबड झाली म्हणजे तब्येत वगैरे बिघडली आणि त्या डॉक्टरने टेस्ट वगैरे सांगितले, सो तेवढं थोडंसं झालं. बाकी माय डे वॉज ऑसम. सो तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही मला माझ्या वाढदिवसाला विशेस दिल्या. आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.